सार्वजनिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. नमस्कार, मी नरेंद्र खंबाळत. आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24. येथील अडावत परिसर शिक्षण मंडळ संचलित कै रामराव गुलाबराव देशमुख पूर्व प्राथमिक विद्यालय, सार्वजनिक खाजगी प्राथमिक विद्यालय व सार्वजनिक माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना यावेळी व्यक्त होता आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रतिलाल महाजन हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपड्याचे गट शिक्षणाधिकारी अजित पाटील, अदावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व संचालक मंडळ उपस्थित होते. प्रथम सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे कलागुण सादर केले. त्यात समाज प्रबोधनात्मक नाटिका, मोबाईलचा अतिवापर, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, लोप पावत असलेल्या लोककला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ऐतिहासिक प्रसंगातून सर्वधर्म समभाव, स्त्रियांविषयी आदर सन्मान, पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या प्रतापगडावरील भेटीप्रसंगीचा जिवंत देखावा, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना दिलेली शिकवण व संस्कार, नाटिका, नृत्य, बालनाट्य आदींचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विशेष म्हणजे उदे ग अंबाबाई उदे हे गीत एका विद्यार्थिनीने हावभावसह सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या प्रसंगी संस्थेचे संचालक जिजाबराव देशमुख, मीनाताई देशमुख, शांताराम कोडी, नामदेवराव पाटील, हरीश पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम, किशोर साळुंके, हिमांशी पाटील, केंद्र प्रमुख राजेश अडवाल, नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी, के.आर. कणखरे, ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक पेमराज पवार यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी देशमुख, एम.सी. महाजन, सपना कोडी, ज्योती पाटील, सारिके चरडे, आर.टी. मोरे, राज पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील व ज्योती पाटील यांनी केले. चला तर पाहूया या कार्यक्रमाची काही दृश्ये. पाहत रहा सर्वम न्यूज 24.